कुतूहलाचा जणू महापर्व उद्याचे वैज्ञानिक येथेच निर्माण होणार पहिले। आदरणीय माननीय प्रमुख पाहुणे अतिथीगण या सगळ्यांचे पीएम श्री शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागळी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने या केला आहे। त्यासाठी गणमान्य व्यक्ती म्हणून आपल्याला या ठिकाणी काही प्रतिष्ठित नागरिक लाभलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्री भरतभाऊ माणिकराव गावित, अध्यक्ष आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे नवापूर। त्यानंतर माननीय डॉक्टर चंद्रकांतजी पवार साहेब, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार याचे प्रकल्प अधिकारी। त्यानंतर माननीय श्री भानुदास रोकडे साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार। त्यानंतर आदरणीय माननीय श्री भावेश सोनवणे साहेब, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नंदुरबार। त्यानंतर डॉक्टर श्री युनुस पठाण साहेब, उपशिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद नंदुरबार। त्यानंतर माननीय श्री नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन आणि माननीय श्री नंदकुमार साबळे साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार। हे सगळे मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत। तर त्यांचे या ठिकाणी मी पीएम श्री शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागळी तालुका नवापूर यांच्या वतीने आणि काही आश्रमशाळा असतील त्यासोबतच ज्या वेगवेगळ्या शाळेतून आलेले माननीय जे काही मुख्याध्यापक असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे अशी मी आयोजकामार्फत त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी आपण वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये जे काही सुरुवात आपण त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करत असतो। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी पवार साहेब, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार याचे प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आताच सरांनी मानलेल्या सूचनेला शाळेच्या वतीने पूर्ण होईल। तसेच आजचा जो काही पारितोषिक वितरण आणि तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो। आणि कोणताही कार्यक्रम असो तर त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात ही अध्यक्षांच्या निवडीने या ठिकाणी करत असतो। साहेबांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे। तर आज वेळ न घालवता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं रितसर या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा ज्यांनी दिले विचारांना नवपंख, त्यांनी दिला नव संशोधनाचा मार्ग। त्यांच्या प्रतिमेला वंदन करू, स्मरण करू, कार्याला, विचारांना आणि संस्कार आणि विज्ञान याची सांगड हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख। प्रतिमा पूजनाने व्यक्त होते आदरांजलीची सुंदर चाहूल।
रात्र तुझी येईल सारे नायका सिद्धिनायका तूच मोरया गौरी नंदना तू विनायका सिद्धिनायका तूच मोरया चर्मदंड करण्या तू येई लवकरी चर्मदंड करण्या तू येई लवकरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी गौरी सुता तुझा आता माय पिता रे जाणून घे दुःख भरी माझी व्यथा रे निंदनात रात्र तुझी येईल सारे तुझ्यामुळे उजळती या दाही दिशा रे गौरी नंदना तू विनायका सिद्धिनायका तूच मोरया गौरी नंदना तू विनायका सिद्धिनायका तूच मोरया चर्मदंड करण्या तू येई लवकरी चर्मदंड करण्या तू येई लवकरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी आणि श्री भावेश सोनवणे साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आमच्या सर्व निमंत्रकांमार्फत त्यांचे सुद्धा या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. त्यासोबतच या ठिकाणी आपण महाराष्ट्र गीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. शुरू करेंगे शुरू कर
45व्या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. तर आमचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे, भारतीय परंपरेनुसार त्यांचं सुद्धा आमच्या या संस्थेच्या वतीने आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तर आता स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. तर सर्वप्रथम आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पी गावित सर यांना मी विनंती करतो की ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण आणि समारंभ होणार आहे ते आदरणीय श्री भरतभाऊ माणिकराव गावित साहेब अध्यक्ष. ठीक आहे. साहेबांच्या दिशानिर्देशानुसार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी पवार साहेब, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांचं स्वागत या ठिकाणी श्री आर देसले साहेब हे या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे ते माननीय श्री भरतभाऊ माणिकराव गावित यांचा या ठिकाणी सत्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पी गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच माननीय श्री भानुदास रोकडे साहेब, शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचं स्वागत या ठिकाणी मिलिंद वाघ साहेब, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर माननीय श्री भावेश सोनवणे साहेब, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचं स्वागत श्री सुनील भांबरे सर, सल्लागार, मुख्याध्यापक संघ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच माननीय श्री नंदकुमार साबरे साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांचं स्वागत या ठिकाणी श्री अंबालाल पाटील सर, सचिव मुख्याध्यापक संघ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच माननीय श्री रमेश आर देसले साहेब, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती नवापूर यांचं स्वागत श्री एस पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच श्री रमेश बी चौरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री निंबाबी पाकळे साहेब, केंद्र प्रमुख, केंद्र श्रावणी यांचं स्वागत या ठिकाणी श्री एस के पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
तसेच माननीय श्री मिलिंद वाघ साहेब, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, यांचं स्वागत सुद्धा श्री पी गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे. तसेच श्री विनय गावित सर, उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघ. तसेच श्री अंबालाल पाटील, सचिव मुख्याध्यापक संघ, यांचं स्वागत श्री बाबासाहेब राक्षे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री दिनेश बिरारी साहेब, कोषाध्यक्ष, यांचं स्वागत या ठिकाणी लाजारस गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्री सुनील भांबरे सर, सल्लागार, तालुका मुख्याध्यापक संघ, यांचं स्वागत श्री प्रमोद सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्रीमती लता पाटील मॅडम, वनिता विद्यालय नवापूर, यांचं स्वागत श्रीमती ज्योती मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्री अशोक निकम साहेब, खडकीचे मुख्याध्यापक आहेत. तसेच नंदलाल अहिरराव सर यांचं स्वागत रामदास गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच श्री अमोल सर, खडकीचे मुख्याध्यापक, त्यांचं स्वागत या ठिकाणी वडफडीचे मुख्याध्यापक आहेत ते, त्यांचं स्वागत या ठिकाणी अमर गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच श्री प्रमोद चिंचले सर, चिंचपाडाचे मुख्याध्यापक, त्यांचं स्वागत या ठिकाणी श्री चंदन खेडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काही मुख्याध्यापकांचं स्वागत आमच्याकडून जर अनअवधानाने राहिले असेल तर कृपया क्षमा मागून घेतो आम्ही.
त्यानंतर आपल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला अहोरात्र या ठिकाणी कालपासून ते आजपर्यंत या ठिकाणी जे काही परीक्षक लाभलेले होते आणि सुंदर प्रकारे त्यांनी सर्व जे काही मॉडेल्स होते त्या ठिकाणी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी अत्यंत कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा भंग न करता चांगल्या प्रकारे या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे. तर अशा परीक्षकांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आमच्या निमंत्रणामार्फत या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तर सर्वप्रथम शेख फरहान सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी अभिमन्यू कोकणी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कॅमेऱ्यांना असं पकडायचं ते असं. म्हणजे फोटो परत कॅचअप करता येतो असं. हे असं ना सेटअप लावून ठेवतो. प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळ्याचा अंतिम टप्प्यात आपण जात आहोत. आजच्या या पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय भाऊसाहेब भरत बगळे गावित साहेब, अध्यक्ष आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे, तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पवार साहेब, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय रोकडे साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक, तसेच त्यांच्यासोबत आलेले आदरणीय
भावेश सोनवणे साहेब उपशिक्षण अधिकारी माध्यमिक, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले नंदकुमार साबळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार, तसेच केंद्र प्रमुख श्री पाकळे सर, तसंच तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वाघ सर, सचिव पाटील सर, संजय कुमार जाधव सर व उपस्थित सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, माझ्या बालमित्रांनो, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पाऊल गावित सर, त्यांचा संपूर्ण स्टाफ. तर आजच्या या आणि संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाबाबत म्हणायचं असलं तर एक उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि यासाठी नक्कीच या आश्रमशाळेचा स्टाफ त्यासाठी जबाबदार आहे. अगदी आनंदाने स्वतःहून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती आणि लीडर कसा असावा, सगळ्या टीमकडून कसं काम करून घ्यावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक पाऊल पी गावित सर. मी नक्कीच या ठिकाणी त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि असंच कार्य सर्व शाळांमध्ये असलं तर नक्की आपण या राज्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आणि या ठिकाणी विशेष दुर्मिळ योग म्हणजे शिक्षण विभाग जेवढ्या शाळा आहेत या शाळा 2 डिपार्टमेंटकडे आहेत आपल्या तालुक्यात. एक आदिवासी विकास विभागाच्या शाळा आणि प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग. विशेष म्हणजे 3 डिपार्टमेंटचे अधिकारी आज या ठिकाणी उपस्थिती हा मोठा एक दुर्मिळ योग आहे. ही सुद्धा आनंदाची बाब आहे. तसंच आजच्या या कार्यक्रमात जवळपास 140 उपकरण मानले गेले आणि 60 शाळांनी सहभाग नोंदवला. ही सुद्धा दरवर्षापेक्षा अधिक संख्या आढळून आली. याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी आपल्या माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सल्लागार श्री भामरे सर देतील. आणि सर्व मान्यवर मंचावरांना मला सांगायला आनंद वाटतो, या ठिकाणी 2 सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, श्री भामरे सर आणि बोरसे सर. प्रत्येक याला सेवानिवृत्त होऊन सुद्धा दरवेळेस उपस्थित असतात. त्यांना आमंत्रण करा अगर नका करू, परंतु ते उत्साहाने उपस्थित असतात, सहभाग सुद्धा नोंदवतात. तर मी सुद्धा या ठिकाणी त्यांचं विशेष अभिनंदन करतो, कौतुक करतो. या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विभागाकडून माध्यमिक विभागाचे अनेक उपकरण या ठिकाणी मांडण्यात आले. तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक निर्मित अध्यापक साहित्याच्या बाबत मला नक्की खेद वाटतो. या ठिकाणी फक्त एकेकाच शिक्षकाने सहभाग नोंदवला, भरपूर लोकांनी सहभाग नोंदवला होता. मी कालच बोललो होतो की विज्ञानाशिवाय आपली प्रगती नाही आणि आपण जर एवढा निरुत्साह दाखवू लागलो तर या देशाची प्रगती कशी होणार आहे. जर आपल्यातच उत्साह नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कुठून, तर ही नक्कीच खेदाची बाब आहे. माझी सर्व विज्ञान शिक्षकांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणावर याच्यात सहभाग नोंदवला पाहिजे, उत्साहाने आपण सहभागी झाला पाहिजे. आपणच उत्साही असू तरच विद्यार्थी उत्साही राहतील आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होईल. तरी याबाबत सगळ्यांनी नोंद घ्यावी. तसेच एक उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षापेक्षा ह्या वर्षी विज्ञान सहभाग उपकरणांचा आणि शाळांचा सुद्धा सहभाग उल्लेखनीय आहे. मला असं वाटतं की आश्रमशाळेकडे ही जबाबदारी दिल्यामुळे जास्त उपकरण आले की काय असं वाटतं. तर ही सुद्धा एक चांगली आनंदाची अभिनंदनीय बाब आहे. त्यानंतर या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बरेचसे उपकरण हे कल्पक सुद्धा आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री पी गावित सर यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री गोपाल सर. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे. त्यानंतर आपल्या या 48व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला या ठिकाणी परीक्षक म्हणून लाभलेले श्री दिलीप बोरसे सर हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
सन्माननीय व्यासपीठ, माझे शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, विज्ञान प्रदर्शन म्हटलं, आता माझ्या बाबतीत थोडंसं सर बोलले म्हणून मी बोलतो. मी 1986 पासून या क्षेत्रात उपशिक्षक आणि शेवट प्राचार्यपर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत असं माझं एकही वर्ष गेलं नाही सर की मी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला नाही. याचं फलित मी आत्मस्तुती नाही करत. 8 वेळेस राज्यस्तरावर आणि धुळे जिल्हा असताना अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य गटामध्ये माझं उपकरण महाराष्ट्र राज्यामध्ये मला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. आणि यामध्ये आपल्या तालुक्याचं नव्हे तर आपल्या जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलं होतं. धन्यवाद सर आपण स्तुती केल्याबद्दल. माझ्याकडे परीक्षणासाठी माध्यमिक विभागाचं परीक्षण देण्यात आलेलं होतं. आता परीक्षण करतानाचे काही पैलू जे असतात त्या सर्व पैलूंचा आम्ही वापर करून अधिकाधिक खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शनीय वस्तू कशीच आपल्या तालुक्यातून जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरातून राष्ट्रीय स्तरापर्यंत राज्यस्तरापर्यंत कशी पोहोचेल हा विचार या मनात घेऊन आम्ही परीक्षण केलं. आणि याच्यामध्ये एक माझ्या शिक्षक बंधूंना सांगावंसं वाटतं की जी गोपनीयता आहे की आम्ही कोणत्या उपकरणाचं परीक्षण करत आहोत, ते कोणत्या शाळेचं आहे, कोणत्या मार्गदर्शक शिक्षकाचं आहे, आम्हाला याचा शेवटपर्यंत क्ल्यू लागला नाही. आम्ही विचार केला की कोणत्या शाळेचे बघू आपण, तर आम्हाला समजलं नाही. याच्यामध्ये प्रदर्शनीय वस्तू निवडताना एक विद्यार्थी त्याच्या पद्धतीने, आपण जरी म्हणतो हे रिपिटेशन आहे, हे असं आहे तसं आहे, पण माझा येणारा विद्यार्थी हा नवीन आहे. त्याने स्वतःच्या कल्पकतेने जे उपकरण बनवलेलं आहे ते त्याला नवीन आहे आणि त्याची कल्पकता वापरून त्याने जे बनवलेलं उपकरण आणि त्यांनी जे सादरीकरण केलं, त्याचं बोलण्याची जी पद्धत आहे, सादरीकरणाचं कौशल्य, या इतर सर्व बाबींचा विचार करून आम्ही अधिक एक कार्यक्षमतेने चांगल्यात चांगलं उपकरण राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर कसं पोहोचेल हा विचार करून आम्ही आमच्या सगळं पक्षपात बाजूला ठेवून सर्व माझ्या परीक्षक बंधूंना सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं परीक्षण केलं. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त वर्किंग मॉडेल्स की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती आपल्याला दिसते, अशा प्रकारचे वर्किंग मॉडेल्स आम्ही त्यांना प्राधान्य दिलं. आणि फक्त तक्ते नकाशे, फक्त मॉडेल्स, प्लाउडचे मॉडेल्स की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्किंग नाही. तर माझ्या विद्यार्थी मित्रांना माझं आव्हान आहे की या प्रदर्शनामध्ये सर्वांना यश मिळेलच असं नाही. मग आपल्या माध्यमिक स्तरातून आणि प्राथमिक स्तरातून जनरलमध्ये 3, आदिवासी राखीव गटातून 1च उपकरण आणि दिव्यांगासाठी 1, असे 5 आणि 5 10 उपकरणं ही जिल्हा स्तरावर जाणार आहेत. आणि उपकरणांचा सहभाग 140 पर्यंत आहे. मग सर्वांनाच बक्षीस मिळेल असं नाही, परंतु तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ही तुमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपण या अपयशाने खचून न जाता पुन्हा पुढच्या वर्षी अधिकाधिक चांगलं प्रदर्शनीय वस्तू आपल्याकडनं कशी तयार होईल, नाउमेद व्हायचं नाही. मी बोललो अपयश ही यशाची पायरी असते. तर पुन्हा ज्या या प्रदर्शनामध्ये जे जिल्हा स्तरावर आपल्या या प्रदर्शनीय वस्तूतून जिल्हा स्तरावर जे उपकरणं निवडून जातील त्यांना मी जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना आज बक्षीस मिळणार नाही त्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पुढच्या वर्षी येणाऱ्या तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये आपल्या मार्गदर्शक शिक्षकांच्या सहकार्याने अधिक चांगला सहभाग नोंदवावा अशी मी या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, प्रदर्शनाच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये सरांनी स्तुती केलीच की आश्रमशाळा आणि आश्रमशाळेमधलं प्रदर्शन, पण आजचं इथलं आयोजन नियोजन, विद्यार्थ्यांचा एक उत्स्फूर्त सहभाग, एक शिस्त या शाळेच्या बाबतीमध्ये एक वाखाणण्याजोगी आहे. आणि मी या शाळेचे सन्माननीय प्राचार्य यांचं सुद्धा मनावर भावे अभिनंदन करतो.
आणि ही एक तालुका 48वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन माझ्या सदैव स्मरणामध्ये राहील आणि मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे ढोंग सागाळी या आश्रमशाळेच्या आवारात होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्री चंद्रकांत पवार साहेब, या बक्षीस वितरणासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माननीय रोकडे साहेब, त्याच पद्धतीने उपशिक्षणाधिकारी सोनवणे साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय साबळे साहेब, त्याचप्रमाणे इथं मंचावर उपस्थित असलेले माननीय देसले साहेब, माननीय मिलिंद वाघ साहेब, त्याचप्रमाणे या संघाचे तालुका संघाचे सदस्य केंद्रप्रमुख पाकळे साहेब, त्याचप्रमाणे माननीय सचिव पाटील साहेब, भामरे साहेब, या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्हा अनुदानित प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष माननीय बिरारी सर, या ढोंग सागाळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय पाऊल दादा, त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे विज्ञान विभागाचे प्रमुख शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार आणि माझ्या बालमित्रांनो, सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि बराच वेळ झालेला आहे. मी जवळजवळ 1-1.5 तासापासून या ठिकाणी आलेलो आहे. मी तेव्हापासून बघतो आहे सगळे मुलं लाईनीत बसलेले आहेत, कुठेही गडबड गोंधळ नाही. त्याच्यामुळे जास्त न वेळ घेता थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला या प्रदर्शनामध्ये आपण ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून कौतुक करतो. शिक्षकांचे मनापासून आभार मानतो की आपण विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं की तू या प्रदर्शनामध्ये भाग घे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांमध्ये असे गुण असतात की त्यांना आपल्याला पुढे नेण्यासाठी कुठंतरी एखादा गुरुजनांचा त्यांच्या पाठीमागे हातभार लागतो आणि त्या गुरुंनी सांगितलं की बेटा तुला हे करता येतं, तू फक्त कर. म्हणजे इतका मोठा आधार जरी त्याच्या मागे भेटला तरी तो पुढे जाण्यासाठी प्रवृत्त होतो. आणि खरोखर या नवापूर तालुक्यामध्ये देसले सरांनी सांगितल्याप्रमाणे की या शिक्षणाच्या बाबतीत नवापूर तालुका नक्कीच अग्रेसर आहे आणि या प्रकल्पामध्ये आदरणीय पवार साहेबांसारखे PO या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. तर जीही आश्रमशाळा जर आपण बघितली तर ते आश्रमशाळा ही चांगल्या पद्धतीची आहे, गुणवत्तेची आहे, दर्जेदार आहे आणि त्या ठिकाणी सगळे ॲक्टिव्ह हे आश्रमशाळेमध्ये असलेले शिक्षक बंधू भगिनी आहेत. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रावीण्य मिळवताना दिसतं. मी जेव्हा पाऊल सरांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला तर मी बघतच राहिलो की इतके बक्षीसं या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आहे. खरंच आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे की असे विद्यार्थी या ग्रामीण भागातून घडत आहेत आणि हे विद्यार्थीजन त्यांना घडवत आहेत. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्मसात केल्याच पाहिजे. विज्ञानाच्या माध्यमातून एक वैज्ञानिक आपल्यातनं निर्माण झाला पाहिजे आणि तो फक्त तालुकास्तरीय नाही तर जिल्हास्तरीय नाही, विभागीय स्तरावर नाही, राज्य स्तरावर देश पातळीवर चमकला पाहिजे आणि त्याने देशसेवेसाठी आपली सेवा दिली पाहिजे. अशा प्रकारचे वैज्ञानिक आपल्यातनं घडले पाहिजे आणि घडत आहेत आणि त्यासाठी या सर्व गुरुजनांचं जे विज्ञानाचे शिक्षक आहेत, बंधू भगिनी आहेत, त्यांचं मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो की अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, देश घडवण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने करत आहात. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली प्रगती आपल्या भागातून झाली पाहिजे, चांगले वैज्ञानिक आपल्या भागातून तयार झाले पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगतो. बराच उशीर झाला आहे, तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि विशेष आभार मी माननीय डॉक्टर चंद्रकांत पवार साहेबांचे आभार व्यक्त करेन. कारण काल त्यांच्याशी बोलणं झालं तर साहेब काल अमरावती
च्या कार्यक्रमामध्ये होते, तिथं प्रकल्पस्तरीय स्पर्धा होत्या, त्या सोडून ते आज इथं आले. काल त्यांची वेळ होती अध्यक्ष म्हणून. पण बघा की कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो हे आपल्याला बघायला मिळेल. कालचा कार्यक्रम जरी त्यांच्याकडनं चुकला असेल पण ते आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी बघतो आहे की चंद्रकांत पवार साहेब या तालुक्याला जिल्ह्याला चांगला न्याय देण्याचं काम या माध्यमातून करता आहे. आणि असे प्रकल्प अधिकारी जर अजून आम्हाला लाभत गेले तर नक्कीच हा प्रकल्प, नंदुरबारचा प्रकल्प राज्यात काय देशामध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. अशी जबाबदारी प्रत्येकाने जर सांभाळली की नाही, मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे, माझी गरज त्या ठिकाणी आहे, म्हणून असे कधी अधिकारी आपल्याला लाभले, असं सर्वांनी आपली जबाबदारी स्वीकारावी एवढीच एक विनंती या निमित्ताने करतो. पुनश्च आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी माझे 2 शब्द ऐकून घेतलं. मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांनी या प्रदर्शनामध्ये त्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्ये जरी आले असतील त्यांचं कौतुक करतो. त्यांनी जास्त परिश्रम करून पुढच्या वेळेस आपण कसं आपलं प्रदर्शनामध्ये आपल्याला उपकरण हे पहिल्या नंबरचं येईल या दृष्टीने त्यांनी अभ्यास करावा. हे युग संगणकाचं आहे, संगणकाचं ज्ञान चांगल्या पद्धतीने घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा, एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे झुंजार आणि निडर असं व्यक्तिमत्व आदरणीय भरतदादा साहेब गावित. खरंच दादासाहेब जिल्हा परिषदेला अध्यक्ष असतानाही काम करण्याचा योग आला. प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे आणि त्यांच्या कामाच्या कौतुकाची थाप देणारे असे दादासाहेब आपल्या पूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पवार सर, प्रकल्प अधिकारी नंदुरबार आदिवासी प्रकल्प. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी भावी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, गट शिक्षणाधिकारी रमेश देसले साहेब, उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व आदिवासी विभाग, शिक्षण विभाग, प्राथमिक माध्यमिक येथील शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, वेळ उशीर खूप झालेला आहे. मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आजचं जे युग आहे मित्रांनो, हे विज्ञानाचे युग म्हटलं जातं. 21st सेंचुरी इज नोन ॲज द सेंचुरी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता बघा, आपण जर विचार केला की आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी विज्ञानाचा वापर होत असतो, बरोबर. म्हणून विद्यार्थ्यांनी कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विवेकवादी दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. शिक्षणाचा मूळ उद्देशच हा आहे की विद्यार्थी नुसता सुशिक्षित नाही झाला पाहिजे, तर तो सुसंस्कारित झाला पाहिजे आणि त्यातून त्याची जगाकडे बघण्याची दृष्टिकोन हा विज्ञानवादी आणि सत्यवादी असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर विश्वास न ठेवता ती विज्ञानाच्या कसोटीवर घासूनच आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि विज्ञानातून ज्या गोष्टी आपण निर्माण करतो, मी नेहमी म्हणतो की आपण जे काम करतो दादासाहेब, याचा जर समाजाला उपयोग होत नसेल, म्हणजे एखादा माणूस किती ज्ञानी असेल, जर तो सोसायटीला किंवा आपल्या समाजाला काही देत नसेल तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. आपल्या महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी सुद्धा हेच सांगितलंय की आपण जे जगतो, आपण जे शिक्षण घेतो, याचा उपयोग आपल्या कुटुंबाला झाला पाहिजे, मग आपल्या गावाला झाला पाहिजे, मग पुढे गेल्यावर आपल्या समाजाला झाला पाहिजे आणि मग राज्य, देश, अशा पद्धतीने जर आपण गेलो तरच पहिले स्वतःचा विकास झाला पाहिजे, मग आपण स्वतः सक्षम झाल्यावरच इतरांना मदत करू शकतो. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. मगाशी दादासाहेब आणि
मान्यवरांनी सांगितलं, नवापूर तालुक्याचं काम खरंच उत्तम आहे साहेब. म्हणजे देसले साहेब माझे मित्र आहेत. राज्याकडनं जेव्हा आमच्या टीमचे धोनी आहेत ते, म्हणजे जेव्हा कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असले तेव्हा मी देसले सरांना फोन करतो. मला डायरेक्टरांनी ओरडलं, रोकडे तुमच्या जिल्ह्याचं 70%च काम आहे. मग मी 6 वाजता ह्यांना फोन करतो, देसले साहेब तुमचं नवापूरचं 100% काम द्या. तो माणूस काय रात्री जादूची कांडी फिरवतो त्यालाच माहीत. दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट नंदुरबार जिल्ह्याचं 90%च्या पुढे काम असतं. म्हणजे एक म्हणजे आदेशाचं पालन करणं आणि त्या पद्धतीने काम करून घेणं, म्हणजे आपल्या मगाशी दादासाहेबही बोलले, माणसाचं इमान असतं. आपण असं म्हटलं जातं, कोणतीही नोकरी असो का व्यवसाय असो, ज्या गोष्टीमुळे आपलं पोट भरतं तो धर्म असतो आणि ते काम मनापासून केलं पाहिजे. मग त्याच्यात ड्युटीची वेळ हीच आहे मग बघतो साहेब असं नाही. तर त्यांना कधीही जबाबदारी दिली असेल आणि नवापूर तालुक्यामुळे माझ्या जिल्ह्याचंही नाव वाढतं आणि त्यामुळे मी सर्वांसमोर नवापूर तालुक्याचं पुन्हा एकदा कौतुक करतो की ज्यांच्यामुळे आज जिल्ह्याची प्रतिष्ठा किंवा आज आपला जिल्हा पुणे मुंबई यांच्या तोडीला तोड देऊन आपण तिथं आपलं म्हणणं मांडत असतो. मित्रांनो, नेहमी एक लक्षात ठेवा, आयुष्यात माणसाला 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की नशीब लागतं त्याला. एक चांगले गुरुजन भेटायला, चांगले आई वडील भेटायला आणि चांगले मित्र भेटायला. ह्या 3 गोष्टी जर चांगल्या मिळाल्या तर तो माणूस आपोआप प्रगती करतो. परंतु याच्यातला एखादा घटक जरी चुकीचा निघाला तरी माणसाचं आयुष्य. शिक्षणाधिकारी रोकडे साहेब, त्यांचे सहकारी यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचं, आपली ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेऊन आपलं फोटो सेशन होणार आहे. सर्व पारितोषिक मिळालेले विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांनी या ठिकाणी मंचावरती यायचे. मंचाजवळ त्या ठिकाणी तर खाली उभा राहायचं आहे. तत्पूर्वी सर्व ज्या बक्षीस पात्र आहेत ना त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह इकडे यावर स्टेजवर या. वर्तमानपत्रामध्ये आपला पाहुल सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीला शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थिनीचा गौरव करावा. वृषाली गणेश वैरी, संजीवनी स्कूल बॅग, त्यांचे मुख्याध्यापक. चला या पुढे सर. चिंचोले सर. सगळ्यांनी टाळा वाजवा. दिव्यांग विद्यार्थिनी आहे, पहिल्याच वर्षी आहे. चिंचोले सर खूप हुशार आहेत. त्यांनी बरोबर दिव्यांग गट शोधला आणि विद्यार्थिनी पाठवली. सॉरी, पुष्कर राजदार जाधव, भावापूर गिरपूर, शिवाजी हायस्कूल नवापूर, PS बोरसे. श्री PS ओढा सार्वजनिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नवापूर. मी भाऊसाहेबांना विनंती करतो की या कर्मचाऱ्याचा आपण शील्ड, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करावा. संजय सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर. भाऊसाहेबांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला शील्ड, प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करावा. राहुल कुमार यादव, कार मेकॅनिझम, दर्मेबाईजी अग्रवाल, शाळा चिंचपाडा. मार्गदर्शक शिक्षक सुहास वर्णी. ही शाळा पण याच वर्षी प्रथम विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाली आणि प्रथम पारितोषिक घेऊन गेली. पाटील, कार इलेव्हेटर, SM चोखावाला, एंजल स्कूल नवापूर, आरिफ वडवाला सर. मी रोकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला शील्ड आणि प्रमाणपत्र
पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करावा. तन्मय चंद्रकांत पाटील, कार एलिव्हेटर, SM चोखवाला इंजिनियर स्कूल नवापूर. मार्गदर्शक शिक्षक आरिफ बोरवाला सर. देशले साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नवापूर. आमच्या प्रकल्प कार्यालयातले सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री साबळेजी, श्रावणीचे केंद्र प्रमुख श्री पाकळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे मुख्याध्यापक महोदय, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शासकीय आश्रमशाळा डोंगसागाळीचे मुख्याध्यापक श्री पाऊल गावित सर आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या आदिवासी समाजाचं कुलदैवत असलेल्या आई हामोगी माता, विद्येची देवता आई सरस्वती, त्याचप्रमाणे नुकताच आपण ज्यांचा जन्मदिवस साजरा केला अशा आदरणीय सावित्रीबाई फुले की ज्यांच्यामुळे आज या सावित्रीच्या लेकी इथे बसून शिक्षण घेत आहेत, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याचप्रमाणे ज्या विज्ञानामुळे आपलं जीवन आज सुकर झालेलं आहे असे सर्व ज्ञात अज्ञात वैज्ञानिक यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि अगदी थोडक्यात माझं मनोगत इथे व्यक्त करतो की 48व आज तालुकास्तरीय नवापूर तालुक्याचं विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आहे, आणि आपण इथे सर्व जमलेला आहात. वेळ बराच झाला आहे, परंतु आमच्या सर्व विद्यार्थ्यांची सहनशीलता किंवा त्यांची जी ऐकण्याची क्षमता आहे त्याला माझा सलाम. अश्मयुगामध्ये जेव्हा चाकाचा शोध लागला आणि मानवाचं जीवन हे सुकर व्हायला सुरुवात झाली, आपल्या सगळ्यांना माहिती, आणि मग असे एक एक शोध लागत गेले. आपल्यासारखीच माणसं होती की ज्यांना आपल्यासारखंच एक मेंदू, 2 हात, 2 पाय, डोळे असलेले, परंतु त्यातल्याच काही मानवांना काही प्रश्न पडत गेले की जसं तुम्हाला माहिती, गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्यांनी लावला सर आयझॅक न्यूटन, ते झाडाखाली बसलेले असताना सफरचंदाचं फळ खाली पडलं, त्यांच्या डोक्यावर पडलं, आणि मग त्यांना प्रश्न पडला की हे फळ खालीच का पडतं, वर का गेलं नाही. म्हणजे जेव्हा असे वैज्ञानिक शोध लागत गेले तर तेव्हा काहीतरी त्यांच्या मनामध्ये एक थॉट प्रोसेस सुरू झाली, एक विचार प्रक्रिया सुरू झाली, आणि मग त्याच्यातून हे विज्ञानाचे शोध जे आहेत ते लागत गेले. ते असे विज्ञान प्रदर्शन भरवण्याचा उद्देश एकच असतो की तुमच्यातली थॉट प्रोसेस, विचार प्रक्रिया ही निरंतर सुरू राहिली पाहिजे, आणि मग त्याच्यातून जे बालवैज्ञानिक असतील किंवा वैज्ञानिक असतील ते घडले पाहिजे. मला इथं सांगायला आनंद होईल की नुकतंच काही दिवसांपूर्वी सोनखाम इथे एक आपल्या अनुदानित आश्रमशाळा आहे, आणि त्या आश्रमशाळेचा विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक हा सलग दुसऱ्या वर्षी त्याचं उपकरण जे आहे ते राष्ट्रीय स्तरावर निवडलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण की तो आपल्यातलाच एक विद्यार्थी, आपल्याच आश्रमशाळेचा आदिवासी विद्यार्थी. आणि जेव्हा त्या विद्यार्थ्याला भेटलो आणि कसं की किती प्रश्न होते त्याच्या मनात किंवा काय थॉट प्रोसेस होती, तर त्याने आता जो ज्वलंत प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती की बिबट्यांचा माणसावरील हल्ले वाढलेले आहेत आणि मानव बिबट्या संघर्षावर काय करता येईल असं त्याच्या मनात आलं, आणि त्याच्यातून त्याने बिबट्याला पळवून लावण्याचं यंत्र की जे आता अगदी प्रायमरी स्टेजला आहे, परंतु त्याच्यात सुधारणा नक्कीच होतील, आणि किमान त्याने तो प्रयत्न केला की बिबट्याला पळवून लावण्यासाठी किंवा आपल्या शेतकरी बांधवांचं जीवन कसं सुकर करता येईल त्याच्यासाठीचं त्याने ते उपकरण बनवलेलं होतं. मी स्वतः देखील त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो, आणि असेच आपल्याला या प्रदर्शनातून असे आपले विद्यार्थी अपेक्षित असतात की जे तालुकास्तरीय, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जसं रोकडे साहेबांनी देखील सांगितलं की अभ्यास, वाचन, मनन, चिंतन हे फार गरजेचं असतं. आदिवासी विकास विभागाचा नेहमीच हा प्रयत्न राहिलेला असतो की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा शिक्षणाच्या कशा मिळवून देता येतील, आणि तुमची शाळा तर ही PM श्री योजनेतली शाळा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून अनेक प्रकारच्या सुविधा, उपकरणं
मिळणार आहेत. आपण अटल टिंकरिंग लॅब नावाची एक लॅब देखील काही शाळांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. प्रयोग स्वतः करून बघा. विज्ञान जे असेल त्याच्यातले प्रयोग वाचा आणि ते स्वतः करून बघण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमची जी थॉट प्रोसेस आहे, विचार प्रक्रिया ही सुरू होणार आहे. आज या ठिकाणी जी उपकरणं इथे प्रदर्शनात मांडली गेली त्याच्यातल्या काहींना निश्चित बक्षीस मिळेल, बाकीच्यांना मिळणार नाही. असं म्हटलं जातं की यशाने उरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं. त्याच्यामुळे अपयश ही यशाची पहिली पायरी असं समजून यावर्षी आपल्या काय चुका झाल्या त्या आपण लक्षात घेऊन त्या चुकांमधून शिकत जाणं, ट्रायल अँड एरर जे म्हणतो आपण, त्या चुकांमधून शिकत जाणं आणि पुढच्या वर्षी माझ्या उपकरणाला कसं बक्षीस मिळेल किंवा माझं उपकरण अजून कसं आपण जास्त चांगलं करू शकू याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. आदिवासी विकास विभाग हे दरवर्षी 40 मुलांना परदेशातली शिष्यवृत्ती देत असतं. त्याचा देखील आपण सगळ्यांनी पुढे जाऊन लाभ घ्यायचा आहे. परराज्य आपण शिष्यवृत्ती देत असतो. ही जी 9वी-10वीतले माझे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत यांनी लक्षात ठेवायचं की आपण जर 10वीला चांगले मार्क्स मिळवले, 11वी-12वीला आपण आता नीट आणि JEEचे कोचिंग सुरू करतोय. प्रकाश वाटा नावाचा आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला जातोय आणि मला वाटतं ढोंगसगाळी एक आपलं केंद्र आहे. त्याचा देखील तुम्ही फायदा करून घ्या. आणि पुढे जेव्हा तुम्ही उच्च शिक्षण घेणार आणि आपल्यातल्या काही विद्यार्थ्यांना जर परदेशात जायचं असेल तर आम्ही परदेश शिष्यवृत्ती अगदी त्याच्या येण्या जाण्याच्या खर्चासह परदेशातली शिष्यवृत्ती देखील आदिवासी विकास विभाग देत असतो. त्याच्यामुळे आपण किती घेऊ शकतो हे आपण ठरवायचं आहे. राजहंस तुम्हाला माहिती, राजहंस नावाच्या पक्षाबद्दल असं सांगितलं जातं की त्याच्याकडे नीर क्षीर विवेक असतो. नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. तर त्याला तुम्ही दूध आणि पाणी एकत्र जरी करून दिलं तरी तो फक्त दूध घेतो, पाणी सोडून देत असतो. आपण देखील असंच करायचं आहे. आपल्या आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी असतील त्या टाकून द्यायच्या आहेत, चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या आहेत. आपण सगळेच या विज्ञान प्रदर्शनातून काही ना काही शिकून जाल, घेऊन जाल आणि पुढच्या वर्षी नवापूर तालुक्यात आत्ता जितके हे आलेले आहेत, उपकरणं आले, याच्यापेक्षा जास्त याची संख्या वाढेल. आमचे शिक्षक बांधव देखील या 20 उपकरणांमधनं परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट ठरलेले उपकरण आहे पार्थ बजरंग गावित. डोलकी येणाऱ्या चालकामुळे होणारे अपघात टाळणे, शिवाजी हायस्कूल नवापूर, NS बागुल मार्गदर्शक सर पार्थ बजरंग गावित. पवार साहेबांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला त्यांनी शील प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करावा. पार्थ बजरंग गावित. डोलकी येणाऱ्या चालकामुळे होणारे अपघात टाळणे, शिवाजी हायस्कूल नवापूर, NS बागुल मार्गदर्शक शिक्षक. रामदास गावित सरांना विनंती करतो, त्यांच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो त्यांच्यासोबत आपणही उभे राहा. त्यांना शील प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. रामदास गावित, गणितीय पेटी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, उच्च माध्यमिक आश्रमशाळा सागाई. आपल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते आपला गौरव होतो आहे. हा अतिशय चांगला क्षण आहे. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये आमच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय देशले साहेबांनी विषय मांडला की 48वा तालुका विज्ञान प्रदर्शन आपल्याला तालुक्यात घ्यायचं आहे आणि हे विज्ञान प्रदर्शन आपण घेऊन चांगल्यात चांगलं कोण राबवेल. स्वयंस्फूर्तीनं पाऊल गावित सरांनी हे धनुष्य उचललं आणि मोठ्या आनंदानं हे विज्ञान प्रदर्शन त्यांनी भरवलं. त्यामुळे शिक्षण विभाग, पंचायत समिती नवापूर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नवापूर यांच्या वतीनं या शाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित सर
यांचाही आपण गौरव करावा म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाऊसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र शेड देऊन त्यांच्या शाळेचा व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करावा। यासाठी या पाटील सर या तुम्ही पण या चला या बाकी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आश्रमशाळा दोन सागारी यांचे मुख्याध्यापक पाऊल गावित सरांचा गौरव आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते भाऊसाहेब भरत दादा गावे यांच्या हस्ते त्यांचा गौरव होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। समारोप करताना एकच आज प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या कार्यालयाचे प्रमुख शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक उपलब्ध आहेत। त्याच्यानंतर आमचे गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या साक्षीदार प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब दरवर्षी जर आम्हाला तुम्ही विज्ञान प्रदर्शन भरवण्याचं शासकीय आश्रमशाळांमध्ये संधी दिली तर आम्ही उत्साहाने तुमच्या आश्रमशाळांमध्ये हे विज्ञान प्रदर्शन भरवत जाऊ। आपलं सहकार्य सदैव माध्यमिक विभागाला असंच मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। निर्मिती गट अध्यापक साहित्य निर्मिती गट मध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी या गटामध्ये सहभाग घ्यायचा असतो आणि इयत्ता 9वी ते 12वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक निर्मित अध्यापन साहित्य माध्यमिक गटामध्ये सहभाग घ्यायचा असतो। यावर्षी भरपूर कामं असल्यामुळे एखाद्या वेळेला शिक्षकांनी सहभाग घेतला नसेल भाऊ। यावर्षी फक्त प्राथमिक गटात आणि माध्यमिक गटात एकच शिक्षकांनी सहभाग घेतला म्हणून त्यांना आम्ही प्रथम क्रमांक देऊन जिल्हा स्तरावर पाठवलेला आहे। त्या दोन्ही शिक्षकांना आमची विनंती आहे की त्यांनी आणि परिकर गटाने या तिघांनी आपल्या उपकरणामध्ये जास्तीत जास्त चांगल्या सुधारणा कराव्या। जिल्हा स्तरावर चांगलं उपकरण मांडावं आणि राज्य स्तरावर ते उपकरण कसं जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। या तिन्ही लोकांना माझी स्पेशल विनंती आहे जर आपल्याला हे शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आपण डीके बोरसे सर दिलीप बोरसे सर जे परीक्षक होते माध्यमिक गटाचे यांच्याशी संपर्क साधावा। ही व्यक्ती 8 राज्यस्तरीय आणि 2 राष्ट्रीय स्तरावर आपली उपकरणं घेऊन गेलेल्याचा अनुभव यांच्या पाठीशी आहे। त्यासाठी काय लागतं उपकरणामध्ये काय नाही त्यांचं आपण सर्वांनी सहकार्य घ्यावं आणि आपली उपकरणं चांगली करावीत आणि इतर तालुक्यांना टफ फाईट देऊन आपली उपकरणे राज्य स्तरावर कशी जातील याचा प्रयत्न या शिक्षकांनी करावा अशी विनंती मी मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं आपल्याला करतो। बोरसे सरांचा मोबाईल नंबर घेऊन टाका या तिघ शिक्षकांनी। त्या सरांचं नाव आहे दिलीप बोरसे, हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत ऍग्रिकल्चर हायस्कूल खांडबारा या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। माझ्याही अगोदर ते रिटायर झाले। त्यांचा मोबाईल नंबर घेऊन टाका। गोपाल गावित सर तुम्ही नंबर घ्या त्यांचा, तुमच्यासाठी मी सूचना देतोय। 94 021 61 53 02 हा दिलीप बोरसे सरांचा नंबर आहे। इथले जेवढे परीक्षक आलेले होते हे सर्व उच्च विद्याविभूषित होते। MSc BEd MA DSM सगळं काही झालेले लोक होती। यांच्या पाठीशी 15-15 20-20 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव होता। यामध्ये ज्या स्वाती बारी मॅडम होत्या परीक्षणाला नंदुरबार तालुक्याच्या शिक्षक निर्मित अध्यापन साहित्यामध्ये त्यांच्या साहित्याला प्रथम क्रमांक नंदुरबार तालुक्यात प्राप्त झालेला आहे आणि त्या इथं आपल्या इथं परीक्षक म्हणून हजर होत्या। त्यांचंही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। स्वाती बारी मॅडम उभ्या राहा। मूर्ती लहान कीर्ती महान।
अध्यापक साहित्य निर्मिती गट प्राथमिक गट आनंददायी शिक्षण गोपाल वंजू गावित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंदीपाडा यांच्याकडे हे प्रथम क्रमांक गेलेला आहे. मी आमच्या प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण गोपाल गावित या सरांचं शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा आणि जिल्हा स्तरावर चांगलं उपकरण करून राज्य स्तरावर कसं जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशा सर्वांबाबत त्यांना शुभेच्छाही देतो. त्यानंतर अध्यापक साहित्य निर्मिती माध्यमिक गटामध्ये सुद्धा तालुक्यातले उपकरण नव्हते. मग सागारी आश्रमशाळेला आम्ही विनंती केली की तुम्ही तुमचं एक उपकरण त्या ठिकाणी ठेवा आणि त्या उपकरणाला आपण प्रथम क्रमांक देऊन जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त तयारी करून पाठवण्याचा त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. रामदास जयभाई गावित. ज्या क्षणाची आपण वाट बघत आहात तो क्षण आता येऊन ठेपला आहे. आजच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याचे प्रकल्पाधिकारी आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पवार साहेब, ज्यांचं सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, या सर्व मार्गदर्शनामध्ये हिरिरीनं आम्हाला पुढं घेऊन जाणारे आमचे परममित्र आदरणीय भाऊसाहेब भरतदादा गावित, त्याचप्रमाणे आमच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाचं शिक्षणाधिकारी आदरणीय भानुदास रोकडे साहेब, आमच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय भावेश सोनवणे साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे साहेब, आमच्या तालुक्याची धुरा अतिशय उत्साहानं आनंदानं आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पार पाडत असलेले आमचे गट शिक्षणाधिकारी आर देसले साहेब, या श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख पाकळे साहेब, आमच्या सर्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक बंधू भगिनी, आपण ज्या ठिकाणी उपकरणं मांडली ही उपकरणं यांचं परीक्षण पारदर्शकपणे प्रामाणिकपणे आणि जे काही आहे ते यथोचित बघण्यासाठी ज्यांना पाचारण केले ते सर्व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, हे सर्व नंदुरबार तालुक्यातून आपण या ठिकाणी बोलवले होते. त्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित सर, त्यांचा संपूर्ण स्टॉफ बंधू भगिनी, तालुक्यातून आलेले सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी, आलेले सर्व स्पर्धक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत आहात तो क्षण आलेला आहे. आपल्या एकूण 7 ते 8 गटांमध्ये विविध उपकरणं मांडण्यात आली होती. परीक्षकांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की उपकरणांमध्ये त्यांना जे काही आवश्यक बाबी होत्या शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांनी त्याचं परीक्षण केलं आणि परीक्षण करत असताना कोणत्या शाळेचं कोणतं उपकरण आहे, त्याचं मार्गदर्शक शिक्षक कोण आहे याची कल्पना आम्हालाही नाही आणि परीक्षकांनाही नव्हती. ज्यावेळेला सर्व परीक्षण पार पडलं, परीक्षकांनी जे काही उत्कृष्ट परीक्षण केलेली उपकरणं होती त्यांची कोड नंबर आमच्याकडे दिली आणि नोंदणी केलेल्या शिक्षकांकडनं जेव्हा पुस्तकं आम्हाला मिळाली, रजिस्टर आम्हाला मिळाली, त्यावेळेला तो कोड नंबर कोणत्या उपकरणाचा होता आणि कोणत्या शाळेचा होता हे फायनल आपल्याला रिझल्टमध्ये माहीत पडलं. त्यामुळे हा रिझल्ट फक्त आता मला आणि मुख्याध्यापक संघाच्या सचिवाला माहिती आहे, अजून कोणालाही माहिती नाही. तो आता आपण डायरेक्ट या ठिकाणी डिक्लेअर करतो आहे. सुरुवातीला उच्च प्राथमिक गट, या उच्च प्राथमिक गटामध्ये इयत्ता 6वी ते 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नवापूर तालुक्यातून या गटामध्ये एकूण 39 उपकरणं सादर झाली होती. या उपकरणांमधनं प्रथम 3 आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस आपण दिलेलं आहे. या उत्तेजनार्थ बक्षीस आपण प्रथम देऊ, नंतर तृतीय, नंतर द्वितीय, नंतर पहिलं
असं बक्षीस देणार आहोत. ज्यांचं नाव उच्चारेल त्या विज्ञान शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याने स्टेजवर यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. सगळं पारितोषिक वितरण झाल्यानंतर सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या समोर एक संवाद आपल्याला सामुदायिक फोटो काढायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही जाण्याची घाई करू नका. प्राथमिक उच्च प्राथमिक गट इयत्ता 6वी ते 8वी उत्तेजनार्थ उपकरण ठरलेलं आहे. सुरक्षा बोट प्रतीक दिनेश गावित माध्यमिक विद्यालय वर 17 मार्गदर्शक शिक्षक अविनाश पाठक. त्या अविनाश पाठक सरांनी आपल्या विद्यार्थ्याला आणायचे. मी आपल्या नवापूर तालुक्यातील शिक्षणाधिकारी देसाई साहेबांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला आपण प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करावा. मुख्याध्यापकांनी त्यांच्याजवळ जायला हरकत नाही. मुख्याध्यापक एल पाटील सर. प्राथमिक गट उत्तेजनार्थ बक्षीस प्रतीक दिनेश गावित सुरक्षा बोट माध्यमिक विद्यालय वर 17 मार्गदर्शक शिक्षक अविनाश पाठक. उच्च प्राथमिक गट तृतीय क्रमांक जाहीर दर्शन कुमार प्रजापत यांचं उपकरण आहे इलेक्ट्रिक हायवे लिटल एंजल अकॅडमी नवापूर. मार्गदर्शक शिक्षक आहे श्री आरिफ वळवाला सर. या विद्यार्थ्याला घेऊन यायचं आहे. मी आमचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय भावेश सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला शील प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करावा. प्रजापत जाहीर दर्शन कुमार इलेक्ट्रिक हायवे लिटल एंजल अकॅडमी नवापूर आदिल आरिफ वळवाला सर. काळ्या जोरवाला वाचवा. उच्च प्राथमिक गट द्वितीय पुरस्कार छत्रसाल राहुल साळुंके मॅजिक टेबल श्री शिवाजी हायस्कूल नवापूर. मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती अर्चना बिरारी मॅडम. छत्रसाल राहुल साळुंके मॅजिक टेबल. मी शिक्षणाधिकारी आदरणीय रोकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला शील प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करावा. उच्च प्राथमिक गट प्रथम क्रमांक चिंतन हितेश पटेल ऑब्स्टॅकल अवॉर्डर जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी. मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती पूजा निंबाळे. चिंतन हितेश पटेल ऑब्स्टॅकल अवॉर्डर जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी श्रीमती पूजा निंबाळे मार्गदर्शक शिक्षिका. मी प्रकल्प अधिकारी आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला शील प्रमाणपत्र देऊन याचा गौरव करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पहिल्या वर्षी जवाहर नवोदय विद्यालय विद्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाला आणि प्राथमिक गटात तैल उपकरण घेऊन गेलेला आहे. इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक गट आदिवासी राखीव गट. आदिवासी राखीव गटामध्ये एकूण 22 उपकरणांनी आपला सहभाग नोंदवला होता. याच्यातलं एक उपकरण आपलं जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर जात असते. यामध्ये सर्वोत्कृष्ट उपकरण ठरलेलं आहे आयुष गणेश गावित आदिवासी बालकाचे सुरक्षा कवच अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा सोनखाम. मार्गदर्शक शिक्षक कुमार योगेश रोहिदास खर्डे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय भाऊसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला शील प्रमाणपत्र आणि देऊन त्याचा गौरव करावा. सातत्याने गेल्या 5 वर्षापासून पवार साहेब ही सोनखाम आश्रमशाळा आदिवासी राखीव गटातलं बक्षीस गेल्या 5 वर्षापासून सातत्याने घेऊन जाते आहे आणि त्याचे मार्गदर्शक आहेत
प्रकाश खर्डे सर. चार्जिंग शेगडी काय रे ती? चार्जिंग सर याचं असं आहे की ही जी चार्जिंग शेगडी आहे हिच्यामध्ये आहे ना जे आपण मुलांना शिकवतो सर शिकवतात तेव्हा आपल्याला सर शिकवतात तेव्हा लवकर लक्षात हे चौऱ्याचं सूत्र बाजू गुणिले बाजूचा वर्ग जिकडे असेल तिकडे लाईट करणार दुसऱ्या जागेला लाईट करणार नाही हे असे आपल्याला सर शिकवतात तेव्हा लवकर लक्षात येत नाही म्हणून My school name is Sri Shivaji International College, Nagpur. I am studying 8th standard. आमच्या कॉलेजचं नाव आहे वॉटर फिल्टरिंग प्लांट. आता जे कंपनीतील जे वेस्ट वॉटर येतं ते आपण नदीत सोडतो तर ते वेस्ट वॉटर मासे कोंबड्या बकऱ्यांची लोक पितात तर त्यांना रोग होतात ते दूषित पाण्यामुळे आणि तेच आपण खातो मांसाहारी लोक तर आपल्याला रोग होतो. आणि दुसरं म्हणजे आपण काय करतो हे जे वेस्ट पाणी आपण एका जागेवर साठवून ठेवतो आणि ते साठवल्यामुळे त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची मच्छर तयार होतात आणि
त्या मच्छरांपासून आपल्याला डेंग्यू मलेरिया या प्रकारचे रोग होतात. पण जर आपण हे पाणी फिल्टर करून जर शेतात सोडलं तर आपली पिकं चांगली येतात आणि आपण याचा घराचा वापरही करू शकतो, कपडे धुण्यासाठी, भांडी करण्यासाठी. पण कोणाला काय वाटेल की आपण जर पाण्याचं शेतीत सोडलं तर हे रोग होणार नाही, पण आपण जर पाणी असंच शेतीत सोडलं तर शेतीची झीज होते व ती शेती नापीक होते. पण आपण जर शुद्ध करून शेतीत सोडलं तर आपली पिकं चांगली होते. बोलत राहा. हे योग शाळा आणि आपण योगा केलं तर आपलं शरीर निरोगी इलेक्ट्रिक गाड्या आणि प्रदूषण कमी आपण बीडी सिगरेट तंबाखू दारू हे पिले तर आपल्या दुसऱ्याचे काय नाही. मेरा नाम मुनीर अशरफ अजहर है। मेरे प्रोजेक्ट का नाम हाइड्रोलिक ब्रिज है। यह हाइड्रोलिक ब्रिज बड़ी बड़ी नदियों में काम आता है। जब स्टीमर जाती है तो ये ब्रिज बीच में आ जाता है तो उसको इधर से उस पार जाने में तकलीफ होती है, तो ये ब्रिज अपने आप ऐसा खुल जाता है, फिर पहुंच जाती है ना, बाद में ये अपने आप वापस से बंद हो जाता है। ये सिग्नल सिग्नल चालू होता है, बाद में ये जाती है ना प्रिंसिपल। आप सभी को मेरा गुड आफ्टरनून। मेरा नाम शिफा जुनैद सैयद है। मैं 6th स्टैंडर्ड की स्टूडेंट हूँ। माई स्कूल नेम इज DNDMNY सार्वजनिक हाई स्कूल। मेरे मॉडल का नाम रेन प्रोटेक्टर वॉशिंग क्लॉथ है। हम हमेशा बारिश के दिनों में कई कामों के लिए बाहर जाते हैं और कपड़े बाहर सुखा कर जाते हैं, और जब अचानक बारिश आ जाती है तो कपड़े गीले हो जाते हैं। तो मेरे मॉडल में ऐसा इस तरह है कि जैसे ही बारिश आती है और वाटर सेंसर पर पानी जैसे ही गिरता है तो ये अपने आप अंदर चल जाता है ऑटोमेटिकली। I am coming from Khandwara. My school name is Agriculture High School, Khandwara. This is the solar system. There are 8 planets in the solar system. Second, the sun is at the center and the planets revolution around it. Some information is started. मैं एग्रीकल्चर हाई स्कूल में पढ़ता हूँ। मैं खानवारा में रहता हूँ। ये सोलर पैनल और इस सोलर पैनल और ये सनलाइट से जलता है, और सनलाइट की जो सिर्फ 47% ही पहुँच पाती है। हम जो बिजली का यूज़ करते हैं उससे हमारे को सरकार को पैसा देना पड़ता है। हम इसका यूज़ कर मेरा नाम अर्शिया रहीम हार्टिंग है। ये पवन ऊर्जा है, इससे बिजली बनती
के लाइट पंखे इलेक्ट्रिक के सामान चालू होते हैं और ये एकदम स्वच्छ ऊर्जा है। इससे पर्यावरण का नुकसान भी नहीं है। ये है वॉटर फिल्टर। आपण वरतून घाण पाणी टाकून आता ते घाण पाणी खालतून फिल्टर होऊन निघणार आहे आणि हे फिल्टर पाण्याचा उपयोग आपण कपडे धुण्यासाठी, बर्तन धुण्यासाठी, इतर कामाला पण करू शकतो। जर आपले कपडे खाली वाढायला टाकले आहे आणि जर पाऊस आला तर त्यावेळेस आम्हाला चढत नाही आणि जर पाऊस आल्यावर आम्ही कपडे काढायला जातात तर आम्हीही ओढले होतो। तर जसं त्याच्यावर पावसाचे थेंब पडेल हा बजर वाजेल आणि बजर वाजल्याने आम्हाला कळेल की पाऊस आला। मग आम्ही घरामध्ये बसवलेले हे बटन दाबून जसे सगळे कपडे आज चालले जातील त्याच्याने आम्ही आपले कपडे सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक साधनांचा वापर करून खते औषधे तयार केली जातात व पारंपरिक बियांचा वापर करून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती म्हणजे मानवनिर्मित खतांचा वापर करून केलेली शेती ही स्वास्थ्यासाठी हानिकारक असते। हे आहे ह्युमन डिटेक्टिव्ह सेन्सर। जर कोणी चोर आला तर काय करणार आपल्याला कळेल का? मग कोणी चोर आला तर इथं असं वाजवेल। तुम्ही लावून बघा बरं, लावा असा हात लावा बरं असं। आणि हे ना स्मार्ट पार्किंग आहे। तुम्ही बघितलं गाडी हे राखा मग कधी गाडी लावली कोणी चोरली तर आपली घरं पुढे अशीच हवी हा धुवा आहे कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये मग याच्यामध्ये आणि हे म्हणजे शेत आहे। शेताच्या इथे उतरता भाग आहे, इथं खाली चर खोदलेला आहे, खाली मोठे दगड आणि छोटे दगड आणि बारीक रेती। त्याच्यामुळे पावसाचे पाणी इथं वाहून येणार आणि इथून स्वच्छ पाणी होणार आणि स्वच्छ पाणी या विहिरीत जाणार। विहिरीमधून लोकांना ते पाणी पिण्यासाठी उपयोग होईल। रात्रीच्या वेळेस जर मी बटन चालू केल्यामुळे बटन चालू असं करू शकतो। उपकरण बसवण्यात एकदाच खर्च लागतो। तुम्हारा प्रदर्शन देखने मैं भी आऊँगा, तुम सागरी में मैं भी आऊँगा, तू भी आएगी क्या मेरे साथ? नई उडान सफर मेट्रोची। नमस्कार सर्दी, माझे नाव अभय रेशीम गावची इयत्ता 6वी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिलमाजरा तालुका नागपूर जिल्हा नंदुरबार। माझा प्रदर्शनाचा विषय आहे आज आपल्या
विज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवनवे शोध लावले जात आहेत. आज आपल्या परिसरात ही मेट्रो असती तर तिची सफर केली असती. फक्त शहरी भागातच मेट्रोचे जाळे पसरत आहेत. माझ्या मते सुरत ते नवापूर, नवापूर ते नंदुरबार, नंदुरबार ते धुळे असे मेन जिल्हे घडवून मेट्रो रेल्वे सुरू झाली तर त्यापासून आपल्या जिल्ह्याला, राज्याला फायदा होणार आहे. मेट्रोचे काही फायदे आहेत पुढील माझ्या नमस्कार सर, माझं नाव श्रीमंत शिवमंगळ, इयत्ता 6वी अनुदानित आश्रमशाळेत माझे तालुका नागपूर, जिल्हा नंदुरबार. मेट्रो कल्याण होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. मेट्रो ही विजेवर चालते. मेट्रोला दोघंही बाजूस इंजिन असतात. साधारण मेट्रो 1500 प्रवासी बसू शकतात. मेट्रो ही स्टीलने बनवलेली असते. मेट्रो सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालते. मेट्रो रेल्वेचे फायदे: प्रदूषण कमी होते, वेळ वाचतो, इंधनाची बचत होते, अपघाताची शक्यता कमी असते, आरामदायक प्रवास. मेट्रोमुळे विज्ञानाचा वापर होतो. विद्युत ऊर्जा, चुंबकीय शक्ती, संगणक नियंत्रण प्रणाली, सेन्सर व सिग्नल यामुळे मेट्रो मला खूप आवडते. धन्यवाद. इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण छोटे उपकरण चालवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो व मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. माझ्या शाळेचं नाव आहे वनवासी माध्यमिक शाळा शहीद. माझे नाव रोहित गेंदी वळवी. माझ्या उपकरणाचे नाव आहे हिस्त्र, प्राण्यापासून बचाव करणारे शस्त्र. तर आजकाल आपण सध्या रोज रात्री TV, वर्तमानपत्रात बातम्या पाहिल्या की बिबट्याचा हल्ला हा रोजचा विषय आहे. याचे मुख्य कारण जंगलतोड हेच आहे. या प्राण्यापासून बचाव करणे हा या उपकरणाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना रोज रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते आणि म्हणून त्यांना संरक्षण म्हणून हे उपकरण कामी येईल. सर आपल्याला माहीत आहे एक आणि आगीला घाबरता या उपकरणात आपण पेटून आपण आपलं संरक्षण करू शकतो. तर याच्यामध्ये इथून डिझेल पास होतं मग इथे येतो. इथून आपण आग पेटवली की प्राण्यावरून इथून आपण खूप मारले पाण्यावर तर आग गेली तर तो प्राणी आपल्या जवळ नाही येणार. हे आपल्या गळ्यामध्ये असलं की बिबट्याने इथं पकडलं की इथं हल्ला केला की बिबट्याला हे काटे लागून जाणार, मग तो इथं सोडून देणार. असं आहे माझं. माझे नाव समृद्धी रामदास. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक तर आपल्याकडे काही वर्षी जास्त पाऊस पडतो, काही वर्षी कमी पाऊस पडतो. तर त्याच्यामुळे शेतीला पाणी भेटत नाही आणि आपली जी शेती आहे ती नापीक होत जात आहे. रासायनिक खतांमुळे आपली पूर्वीची लोक रासायनिक खत वापरत नव्हती म्हणून आपली जी जमीन आहे ती नापीकपासून पीक देत होती. तर आता आपल्याकडे पाऊस पडतो तर ते घराच्या छतावरती साचतात. ते हा पाईप आहे ह्याच्याद्वारे ह्या टाकीमध्ये साचतात आणि इथे मोठे खडे आहेत, लहान खडे, कोळसा, वाळू, कापूस ह्याच्यामध्ये जे शुद्धीकरण प्रक्रिया शुद्धीकरण झालेलं जे पाणी आहे ते ह्या पाईपाद्वारे ह्या टाकीमध्ये साचतं. ते पाणी ह्या पाईपाद्वारे मग ठिबक सिंचन होत ह्या शेतीमध्ये जातं. म्हणजे आपल्याला माझे नाव आहे शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा करण्याचे नाव ट्रायबल चाइल्ड लाईफ शील्ड, आदिवासी बालकांच्या सुरक्षा कवच. उपकरणाच्या मुख्य फायदे: 1. सर्दी खोकला असलेल्या बालकांना वाफ देण्यासाठी. 2. न्यूमोनिया होण्यापासून बचाव. वीज नसलेल्या पाड्यांवर व्यवस्थित वापरता येणार. 4. रात्रीचा दिवा किंवा तब्दील म्हणून उपयोग. 5. हॉस्पिटलला वारंवार जाण्याचा खर्च वाचवतो. 6. निलगिरी तेल वापरून मच्छर. 7. मोठ्या माणसासाठी उपयोग. 8. आपत्तीच्या काळात मदत. 9. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रात वापरता येते हे डिव्हाइस बनवून त्याची वाचवतो.
of this model. So first in India there was 253,300 offices. They provided services like they have planned their rural areas. This type of system was in rural areas. Rural areas people depend on their farming. There was आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची शिफारस पण स्वीकारली आहे. 20 नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारची शिफारस स्वीकारली आणि त्यानुसार आता 100 मीटरचा नियम आता केवळ 100 मीटरचा नियम जास्त उंच असलेल्या डोंगराला चरलेले पर्वत मानले जात असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आणि सेव वरवली मोहीम पण सुरू केली आहे. मग असं करत पूर्ण परत क्रॉस आता याच्या काय बेनिफिट्स काय याच्याने आपलं पर्यावरण झाडं कापायला नाही लागणार जास्त फक्त पोल लावायला लागते. याच्याने ॲक्सिडेंट पण रिड्यूस होईल कारण की तो स्पीड करू नाही शकतो आणि ट्रेडिशनल रोडला घाटाच्या रस्त्यापेक्षा कमी टाईम लागते. थँक्यू. उसके आगे अगर अपने 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 चाहिए ना वहाँ मैंने अभी बटन पे गया अपने आप करने के लिए उसको थोड़ा पावर चाहिए तो मैं उसको ऐसे भी कोशिश सर्विस ग्राउंड में करता हूँ तो हम उस हाईट समुद्र पातळीपासून उंच एवढंच बदलणं शक्य नाही. मग तिथं काय केलं लॉक सिस्टम वापरले असे लॉक वापरले आणि गेट्स बनवले.
pattern, a bell curve shape. This is because of the probability on Pascal triangle. Pascal triangle जो हमारा होता है उसमें जो ऊपर के नंबर होते हैं वो 1 है, तो जो नीचे का नंबर होगा ये ऊपर वाले से प्लस होगा। अब यहाँ पर ऊपर तो नंबर होते नहीं है, तो ये 0 + 1 करके तो ये सारे 1 आ जाते हैं।